गुड इव्हनिंग. आज मी सकाळपासून व्लॉग बनवलेला नाही आहे कारण की म्हणजे इच्छाच नव्हती बनवायची. तरीसुद्धा इव्हनिंगला म्हटलं काहीतरी चांगलं बनवत आहे ते तुम्हाला सांगावं म्हणून मी व्लॉग स्टार्ट केलेली आहे. तर मी बनवत आहे इथं इंद्रायणी राईस. जे लास्ट टाइम सांगितलं होतं ना, इंद्रायणी राईसच्या नावाखाली दुकानदारने राशनचा तांदूळ दिलं होता, पण आता नाही. हा वाला इंद्रायणी राईस प्रॉपर त्यांना मी लास्ट टाइम कंप्लेंट केला होता दुकानदाराचा की बाबा तुम्ही असं का केलं. तो डिनाय केला की बाबा आमच्याकडे असलं काही तांदूळ नाही. तांदूळ त्यांना मी व्यवस्थित विचारलं की अजून कोणते कोणते टाईपचे तांदूळ आहेत. त्या दुकानदारकडे काहीतरी 3 टाईपचे तांदूळ होते. इंद्रायणी राईस 3 टाईपचे होते. इंद्रायणी राईस होते, म्हणजे वेगवेगळ्या प्राईस रेंजवरती वेगळे. मग त्याला म्हटलं की बाबा जे सगळ्यात हायेस्ट प्राईजवाला आहे ना, तो वाला राईस द्या म्हणून. मग त्यांनी दिले. तर ही आहे अशी इंद्रायणी राईसची स्टोरी. तर मी तर इंद्रायणी राईस लावलेला आहे. ह्यामध्ये चपाती आहे, ह्यामध्ये गाईचं दूध आहे, तिथं भात आहे जे की दुपारी बनवलेला, आणि ह्यामध्ये सोयाबीनची भाजी. मग इथं पूजा वगैरे केलेला आहे. అడవైనాకల్ ఫోన్ చే టేస్ట్ తిని ఒకటి తిను. టేస్ట్ ఉంటే చెప్పు నాకు. టేస్ట్ ఉంటే 2, లేకుంటే ఒకటే. బయటకి వెళ్ళెట్టివో కొండెట్టివో. वडापाव. I really love वडापाव. ప్లేట్ తెస్తావా? అది వెబ్ సిరీస్ ఇంగ్లీష్లో అవుతుంది స్టార్టింగ్ ప్లే. मला वडापाव खूप आवडतं, खूप म्हणजे खूप. ऑलमोस्ट 1-1.5 महिना झालं असेल मी वडापाव, 1-1.5 महिना पण नाही, जास्त झालं असेल, 2 महिने झालं असेल मी वडापाव खाऊन. 2 महिन्यानंतर वडापाव खात आहे. काय मोबाईल चार्जिंगला लावू का? कुठे फोन द्यायचं? थांबा आले मग. तर गाईज मी साबुदाणे वडे बनवत आहे. हे बघा, आज सॅटर्डे आहे, उपवास असल्यामुळे वडे बनवत आहे. हे बघा, एकदम क्रिस्पी असे वडे इथं खाऊन देतो. बघा किती छान सुंदर रंग आलेला आहे. आता अजून वडे मी बनवून ठेवलेले आहे ऑलरेडी. हे बघा, अजून एक वडा बसतो. असे 5 वडे टाकलेले आहे मी. हे 4 वडे बनलेले आहेत. त्यामध्ये अजून थोडे वडे बनतील, अजून 5-6 बनतील वडे. थोडं फ्लेम वाढवू. थोडं वेळ असं सोडून देऊ ह्याला, म्हणजे छान भाजेल खालच्या बाजूने.
मग त्यानंतर पलटते. आमच्याकडे बाकीचे बनवणार. बघा खालून आता मस्त खालच्या दिशेने थोडे तळलेले आहे. थोडा हळू आवाज द्या ना, कशाला एवढं ओरडताय. त्यात मीठ आहे का चेक करा. आहे का. ह्या सारणाचं पण वडे बनवून घेतलेले आहे मी. आता हे ऑलमोस्ट रेडी झालेले आहेत. त्याला मी काढून घेते आता. एका हातामध्ये कॅमेरा असल्यामुळे, फोन असल्यामुळे मला हा चम्मचचा वापर करायला लागते. कडे वाकडं झालेलं आहे. तेल खूप जास्त गरम झालेले, थोडं कमी करते मग वडे टाकते. अजून 3 वडे राहते, 4 वडे टाकते.